जी सगळं माझ्यासाठी खूप खास आहे. चला तर मी इथे छान अशी फुले तोडून घेतलीत आणि देवाची पूजा देखील करून घेतली. देवाला नैवेद्य दाखवून दिलेला आहे आणि मस्त छान तयारी करून साडी घालून मी एका महाराष्ट्रातील एकमेव अशा देवदर्शनाला निघालेली आहे. कसे आहेत मंडळी तुम्ही? मजेत ना? मीही अगदी मजेतच आहे. चला तर आपण जाऊयात आज एका नवीन अशा देवदर्शनाला. बघा आपण निघालेलो आहे देवदर्शनाकरता. इथे जाताना खूप सुंदर असे रस्ते होते आणि जाताना एक अशी छोटी नदी देखील आम्हाला लागली आणि ती नदी पूर्ण शेवाळलेली होती. आणि हा मार्ग बघू शकता तुम्ही, दोन्ही साईडनी घनदाट असं जंगल आहे आणि तिथनं हा मस्त असा रस्ता आहे. तर मस्त असे सागाचे झाडं लागलेले आहेत. तर आपण आता मंदिराजवळ पोचलेलो आहोत. हे आहे श्री गुरु बृहस्पती मंदिर. चला इथे मस्त असे छान छोटे छोटे असे दुकानं वगैरे भरपूरसे लागलेले आहेत, कारण इथे दर गुरुवारला भरपूर मोठ्या प्रमाणात गर्दी असते. चला तर आपण इथे मस्त छान अशी पूजेची थाली घेऊन घेतलेली आहे आणि देवाच्या पूजेकरता आपण निघालेलो आहोत. हे सर्व देवांचे गुरु म्हणून श्री गुरु बृहस्पती ओळख अध्यात्माने सांगितली आहे. सर्व देवांचे गुरु आहेत हे. चला तर आपण आता गुरुदेवाची पूजा वगैरे करून घेतलेली आहे आणि इथे स्वयंभू हे मंदिर आहे बरं का. हे जे स्वरूप आहे हे पाहायला मिळत आहे हे स्वयंभू आहे आणि इथे नवग्रहांचे पण मूर्ती आहेत, त्यांची पण आम्ही पूजा करून घेतली. आणि मग बाजूलाच शनिदेवाचं मोठं असं मंदिर आहे आणि ते अगदी निसर्गाने पूर्ण वेढलेले आहे. भोवताल पूर्ण मोठमोठ्या टेकड्या आहेत आणि त्यांच्या मधोमध हे शनी शक्तिपीठ आहे. तर आम्ही शनिदेवाच्या मंदिरात आत शिरलेलो आहोत. शनिदेवांची पण पूजा करून घेतली आणि इथे छान असा भुयार घर आहे. त्या गर्भगृहात आम्ही शिरलो आणि इथे मोठी कढई आहे. त्या मोठ्या कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती असा ग्लास ठेवलेला आहे. असं म्हणतात की इथे तुम्ही जेही विश मागाल या तेलामध्ये बघून ती तुमची पूर्ण होईल. तर आम्ही दोघांनीही, माझ्या नवऱ्याने आणि मी दोघांनीही इथे विश मागून घेतली. इथे छान एक छोटी देवी होती, त्यांची पण पूजा केली, नमस्कार केला आणि आम्ही आता शनिदेवाच्या मंदिरातनं बाहेर पडलेलो आहोत. तर बाहेर पडल्याबरोबरच आम्हाला हे मोठे मोठे छान असे बदकं दिसले. मी त्यांना हात लावायला गेली पण ते भीत असल्यामुळे मी म्हटलं असू द्या, यांना यांच्यात खेळू द्या, आपण इथनं निघून जाऊ. आम्हाला ज्यांनी जेवायला बोलवलं त्या या ताई आहेत, त्यांच्याकडे आम्ही जेवायला आलो होतो. इथे बृहस्पतीच्या मंदिरातच आम्हाला त्यांनी जेवायला बोलवलेलं होतं. पूर्ण कॉलनीवाल्यांनाच सांगितलं होतं त्यांनी. तर आम्ही इथे छान जेवण करून घेतलं. त्यानंतर छान अशा रील वगैरे काढून घेतल्या आणि आम्ही दोघांनी पण एक मस्त अशी रील बनवून घेतली आणि कॉलनीवाल्यांसोबत, पूर्ण माझ्या मैत्रिणींसोबत असा एक फोटो देखील काढून घेतला आणि आमच्या परतीच्या प्रवासाला आम्ही निघालेलो आहोत. तर बघा किती सुंदर बैलबंडी वगैरे दिसली. छान अशी थंडीगार हवा सुरू होती मस्त आणि जाताना मस्त आम्ही सगळेजण एका ठिकाणी थांबलो. सगळ्यांनी मस्त चहा वगैरे घेऊन घेतला, कारण ती 4-5 वाजले होते तर चहाची वेळ झालेलीच होती. त्यामुळे मस्त सगळ्यांनी चहा घेऊन घेतला आणि मस्त पानं वगैरे मस्त खाऊन घेतली. सगळ्याजणी खूप आनंदात होतं. त्या आनंदात याच्याकरता होता की कोणालाही घरी जाऊन रात्रीचा स्वयंपाक करायचा नव्हता, म्हणून माझ्या मैत्रिणी जास्तीच आनंदात होत्या. आणि संध्याकाळ झाली निघायला की आपल्याला या मैत्रिणी रस्त्यामध्ये वेळ मिळतातच आणि हा सुंदर असा सूर्य पण बघा तुम्ही किती सुंदर दिसत आहे मावळताना. चला तर माझा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर मला जरूर सबस्क्राईब आणि लाईक शेअर जरूर करा. धन्यवाद मैत्रिणी.